सर्दी खोकल्यापासून आराम देणारा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आलेपाक तुम्ही सर्वजण खात असाल किंवा घरच्या घरी सुद्धा बनवला असेल. पण आज मी अतिशय वेगळ्या आणि नवीन पद्धतीने ओल्या हळदीपासून आलेपाक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. फक्त आलेपाक न खाता वातावरणातील बदलामुळे जी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ती वाढवण्यासाठी तुम्ही असा हा हळदीचा आलेपाक खाऊ शकता. विशेष म्हणजे हा आलेपाक करण्यासाठी आपण अजिबात साखरेचा सुद्धा वापर केला नाही. चला तर मग लगेचच पाहूया तोंडात टाकताच विरघळणारा आलेपाक कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आलेपाक म्हटलं की सर्वात आधी आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे आलं. इथे मी आलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण 150 ग्रॅम एवढं आलं घेतलं आहे. तुम्हाला जेवढ्या मोठ्या प्रमाणात आलेपाक करायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही आलं घेऊ शकता. आता या आल्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. तुम्ही एखाद्या सुरीने सालं काढू शकता, पण मी इथे चमच्याने सालं काढणार आहे. इथे बघू शकता अशी चमच्याने सालं काढली की त्यामुळे जास्तीचा आल्याचा भाग सुरीसोबत जो वाया जातो तो वाया जात नाही. इथे मी सर्व आले सोलून घेतले आहेत. आता आलं कापायचं कसं आलेपाक करताना याची खास पद्धत मी तुम्हाला सांगते. इथे मी तुम्हाला एक आलं दाखवते. तुम्हाला माहितीच असेल आल्यामध्ये भरपूर असे धागे शिरा असतात, त्याच्यामध्ये रेषा असतात. ते आलेपाक खाताना दाताखाली येऊ शकतात. तसं येऊ नये म्हणून आलं आपल्याला असं आडवं कापायचं आहे. यामुळे काय होतात, त्या ज्या रेषा असतात, धागे असतात ते तुटले जातात आणि आलेपाक आपला एकसंध बनतो. आता हा कापलेला आलाचा तुकडा मी तुम्हाला जवळून दाखवते. बघू शकता इथे अजिबात त्यामध्ये धागे दिसत नाही, ते तुटले जातात. आणि एक आलं मी तुम्हाला असं उभं चिरून दाखवते. असं उभं जेव्हा आपण आलं चिरतो तेव्हा हे जे धागे असतात ते तसेच राहतात आणि मग आलेपाक खाताना आपल्या दातामध्ये ते अडकू शकतात. त्यामुळे ही एक छोटीशी टीप असली तरी कोणत्याही प्रकारचा आलेपाक करताना नक्की लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने सर्व आले मी इथे कापून घेणार आहे. आज आपण ओल्या हळदीपासून आलेपाक कसा बनवायचा हे बघत आहोत. त्यामुळे इथे मी ओली हळद स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती सुद्धा आपल्याला चमच्याच्या मदतीने त्याची सालं काढून घ्यायची आहेत. सुरीने सुद्धा तुम्ही काढू शकता. आले आणि हळद हे असे 2 पदार्थ आहेत जे आपली रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच, त्याचबरोबर आपले फुफ्फुस देखील स्वच्छ, मजबूत आणि लवचिक ठेवण्यास, निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असू दे, वातावरणातील बदल किंवा सर्दी, खोकल्या यांपासून आराम मिळवण्यासाठी असा आलेपाक बनवून तुम्ही निश्चितच खाऊ शकता. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हा आलेपाक खाऊ शकतो. सर्व हळदीची सालं सुद्धा मी इथे काढून घेतली आहेत आणि ही हळद सुद्धा जेवढं आलं होतं साधारण 150 ग्रॅम एवढीच हळद सुद्धा घेतली आहे. आता ह्या हळदीचे सुद्धा छोटे छोटे पातळ असे मी काप करून घेणार आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. लहान मिक्सरचंच भांडं शक्यतो घ्यायचं, ज्यामुळे अजिबात त्याचे तुकडे राहत नाहीत, बारीक पेस्ट तयार होते. आता सुरुवातीला लहान मिक्सरचं भांडं असल्यामुळे हे आलं मी बारीक करून घेणार आहे. अजिबात पाणी वगैरे ह्यामध्ये घालायचं नाही. अशीच ह्याची पेस्ट करून घ्यायची. आता ह्यामध्येच जी ओली हळद आहे ती सुद्धा घालायची आहे आणि मिक्सरला चांगली बारीक करून घ्यायची. इथे बघू शकता आलं आणि हळदीची मी पेस्ट तयार करून घेतली. अगदी बारीक पेस्ट तयार होते. आता काय करायचं, तयार झालेली पेस्ट आपल्याला एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायची आहे. तयार झालेली पेस्ट आपण मोजून घेतली तर आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा अंदाज येतो. त्यामुळे इथे मी मोजून घेणार आहे. इथे बघू शकता हा सुरुवातीला 1 कप झाला आहे आणि हा दुसरा कप म्हणजे 2 कप इथे आपली पेस्ट तयार झाली आहे. आता हा हळदीचा आलेपाक बनवण्यापूर्वी आपण एक पूर्वतयारी करू. ज्या प्लेटमध्ये तुम्हाला आलेपाक थापून घ्यायचा आहे त्या प्लेटला आपल्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. तूप हलकंसं गरम झालं की आपण जी मिक्सरला आलं आणि हळदीची पेस्ट तयार केलेली ती पेस्ट यामध्ये घालायची आहे. 1-2 मिनटं परतून घ्यायची म्हणजे त्यामधला ओलसरपणा कमी होईल. आज आपण अजिबात साखरेचा वापर न करता हा आलेपाक बनवणार आहोत. त्यामुळे ज्या कपाने आपण आलं आणि हळदीची पेस्ट मोजून घेतलेली त्याच कपाने आपल्याला त्याचे दुप्पट म्हणजे 2 कप आलं आणि हळदीची पेस्ट होती त्याच्या दुप्पट म्हणजे 4 कप आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे. आज मी गुळाची पावडर वापरणार आहे. आता हा गूळ व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचा. 1-2 मिनिटातच गूळ पूर्णपणे विरघळला जातो. एकदा गूळ विरघळला की लगेचच ह्यामध्ये आणखीन 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. यामुळे
वडील खाताना खूप छान लागते. आता सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळसर दिसेल, पण जसजसं आपण शिजवत जाऊ तसं त्याला घट्टपणा यायला सुरुवात होईल. आणखी काही मिनिटांनी हलकंसं इथे मिश्रण घट्टसर झालं आहे. आता ह्या स्टेजला ह्यामध्ये आपण आणखीन काही जिन्नस घालूया. यामध्ये मी छोटा पाव चमचा भरून काळी मिरीची भरड घालणार आहे. काळी मिरीचे 4-5 दाणे खलबत्त्यामध्ये इथे मी कुटून घेतले आहेत. काळी मिरीची पूड तुमच्याकडे असेल तरी सुद्धा चालेल. कारण काळी मिरीमध्ये असणारं पायपेरियन हे हळदीमध्ये असणारं कर्क्युमिन नावाचं घटक शरीरामध्ये शोषण्याचं काम करतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. आपण आज हळदीचा आलेपाक बनवतोय त्यामुळे काळी मिरी अवश्य घाला. सोबतच आपल्याला किंचित म्हणजे छोटा पाव चमचा भरूनच काळं मीठ घालायचं आहे. आता व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. जोपर्यंत हे घट्ट होत नाही आणि त्याचा एक प्रकारे गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आता काही मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हे कसं मिश्रण कडा सुटायला सुरुवात झाली आहे. कढईपासून वेगळं झालं आहे आणि ह्याचा एक गोळा बनतोय. तुम्हाला जर असं कळत नसेल तर काय करायचं, एखाद्या प्लेटमध्ये हे मिश्रण घ्यायचं. मी आधी 2-3 वेळा चेक केलेलं तुम्ही बघू शकता. आता थोडंसं हे गार करायला ठेवायचं. तोपर्यंत सतत हे परतून घ्यायचं. गार झाल्यानंतर या मिश्रणाची अशी गोळी बनते का बघायची. म्हणजे अजिबात हे मिश्रण आपल्या हाताला चिकटलं नाही पाहिजे. अशी गोळी बनायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जी तूप लावून ठेवलेली प्लेट आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि थापून घ्यायचं. हलकंसं मिश्रण कोमट झालं की एखाद्या सुरीने किंवा पिझ्झा कटरने याचे तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या वड्या पाडायच्या आहेत तसे काप करून घ्यायचे. मिश्रण गरम असतानाच लगेचच वड्या पाडायला जायच्या नाही, नाहीतर सुरीला ते मिश्रण चिकटू शकतं. आता ह्या वड्या पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायच्या आहेत. गार झाल्यावर तुम्ही बघू शकता इथे पुन्हा एकदा सुरीने आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या सहज सुटल्या जातील. यातील वडी तुम्हाला एक मी काढून दाखवते. बघू शकता किती सुंदर आपल्या ओल्या हळदीचा आलेपाक तयार झाला आहे. अशा वड्या तुम्ही छोट्या-छोट्या करून ठेवायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. म्हणजे कोणाला सर्दी खोकला असेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर रोज एक-एक वडी तुम्ही चगळू शकता. लहान मुलांना सुद्धा चॉकलेटच्या ऐवजी या वड्या तुम्ही चगळायला देऊ शकता. यातली एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती मस्त खुसखुशीत झाल्या आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने औषधी आलेपाक करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? ओल्या हळदीचा आलेपाक करण्याची पद्धत आणि ही युनिक रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.